श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद तुल्य मानला गेला आहे. आणि हा गुरुचरित्राचं पारायण करताना बऱ्याच जणांना काय होतं, रडू येतं, काहींना त्रास होतो, काहींच्या घरामध्ये वादविवाद होतात, भांडणं होतात, क्लेश होतात. तर काहींना वाचताना अक्षरशः ब्लँक होतात, पुढं काहीच दिसत नाही. काहींना तर शब्दच फुटत नाही. तर काहींना अचानक पिरियड्स येतात. असे अनेक अडचणी बऱ्याच जणांना गुरुचरित्र वाचताना येतात. तर हे अडचणी काय येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर हे जे त्रास होतात तर हे कशामुळे होतात, तर ती वास्तुबाधा असते. वास्तुदोष असेल, कोणाच्या घरचं अन्न खाल्लं असेल तर तो त्रास असतो आणि ती बाधा आपल्याला वाचन करून देत नाही. काही ना काही ठिकाणी गुरुचरित्र पारायणाला बसले की घाम फुटतो, काही एकदम ब्लँक होतात, काहींना थरथर काप होतो, शब्द फुटत नाही, झोप येते, तर काही जण फक्त बोट फिरवतात. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून काय करायचं आहे आपल्याला, त्यासाठी एक उपाय करायचा आहे. तर प्रत्येकाच्या घरी गोमूत्र असतं. तर गोमूत्रामध्ये चिमूटभर म्हणण्यापेक्षा छोटी बॉटल असेल तर चिमूटभर टाका किंवा थोडंसं जास्त टाका हळद. कारण की हळदीमध्ये नकारात्मकता घालवण्याचं फार मोठं सामर्थ्य असतं. म्हणून गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकायची, ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि ती एक बॉटल आपल्याजवळ राहू द्यायची. जर तुम्ही घरी बसणार असेल तर सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, गोमूत्र टाकूनच फरशी पुसायची आणि वाचायला आपण बसलं तर ते गोमूत्रसुद्धा आपल्याला थोडंसं आपल्या अंगावर शिंपडायचं. जर कोणी केंद्रामध्ये बसणार असेल तर तिथं आपण चप्पल वगैरे काढून हातपाय धुवून आतमध्ये जात असतो. जरी एवढं केलं तरी ती गोमूत्राची बॉटल आपल्याजवळच ठेवायची. तर ती बॉटल आपल्याजवळ ठेवली, आपल्याला असं वाटतंय आता मला झोप आल्यासारखं वाटतंय, मला काही दिसत नाही आहे, मी ब्लँक होते, तर गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडून घ्यायचं. जरी तुम्ही केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा झाडाखाली बसून, औदुंबराच्या झाडाखाली बसून तुम्ही करणार असाल तिथं सुद्धा तुम्ही गोमूत्राची बॉटल जवळ ठेवायची आणि स्वतःच्या अंगावर शिंपडायचं. आणि काय करायचं, गुरुचरित्र आहे ना, हे फक्त वाचन करता म्हणून वाचायचं नाही. तर त्याच्यामध्ये काय करायचं, त्याचा भावार्थ समजून घ्यायचा. प्रत्येक अध्यायामध्ये ज्या गोष्टी स्वरूप ज्या कथा आहेत तर त्याचा भावार्थ समजून घ्या, त्याच्यामध्ये तल्लीन व्हा. आपल्या आहे ना डोळ्यासमोर पूर्ण जे कथा चालू आहे त्याची स्क्रीन आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे. अक्षरशः आपल्याला असं जाणवलं पाहिजे की मी तिथेच आहे, असं ह्या गोष्टी आपल्याकडून झाल्या पाहिजे. इतकं आपल्याला गुरुचरित्रामध्ये तल्लीन व्हावं लागतं. आणि ग्रंथ वाचताना थोडासा मोठ्याने वाचा, मनातल्या मनात वाचू नका. किंवा केंद्रामध्ये काय असतं तर एक जण पुढं वाचतं आणि बाकी त्याच्या मागे वाचतात आणि आपण फक्त काय करतो, फक्त बोट ठेवतो. असं करू नका. ते जरी समोरची एक व्यक्ती वाचत असली ना, आपणही तिच्या बरोबरीनेच वाचा. आपला पण मोठा आवाज निघाला पाहिजे, म्हणजे खूप मोठ्याने नका वाचू, पण निदान आपल्याला तो आवाज आला पाहिजे, म्हणजे आपल्याला झोप येणार नाही, आळस येणार नाही, जांभळी येणार नाही. तर त्यामुळे काय करायचं आहे, मोठ्याने वाचायचं आहे. आणि असं बऱ्याचदा होतं, गुरुचरित्र आपण घरी वाचायला बसतो किंवा मठामध्ये वाचायला बसतो तर काय होतं, घरामध्ये वादविवाद होतात, भयानक भांडणं सुरू होतात. कशावरून ना कशावरून तरी भांडणं होतात आणि होणार म्हणजे होणार 100%. कारण का होतं हे, तर गुरुचरित्र मी आत्ताच अगोदरच सांगितलं, हा 5वा वेद तुल्य ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये इतकी ऊर्जा असते, इतकी पॉवर असते, तर ती आपल्याला आहे ना, आपल्याला सहन होत नाही आणि आपल्या घरातल्यांना सुद्धा त्याची पॉवर सहन होत नाही. म्हणून हे वादविवाद, जे भांडणं क्लेश जे होतात तर हे त्यामुळे होत असतात. आणि असे वादविवाद ज्यावेळेस होतील त्यावेळेस मठामध्ये जाऊन किंवा घरी दत्तांसमोर, स्वामी महाराजांसमोर नतमस्तक व्हायचं. पूर्ण समर्पण आपलं त्यांना दाखवायचं आहे. कारण की आपण ज्यावेळेस गुरुचरित्र वाचतो तिथं सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज असतात, स्वामी महाराज असतात. त्यांना अगदी पूर्ण समर्पण आपलं दाखवायचं आहे की स्वामी महाराज, दत्त महाराज ह्या गोष्टी होऊ देऊ नका. आणि बऱ्याचदा काय होतं, स्त्रियांना गुरुचरित्र वाचायला बसलं की 1 दिवस होतो, 2 दिवस होतात, 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी
मासिक धर्म येतोच, असं बऱ्याच लेडीजला होतं. मग त्यांच्या मनात भीती निर्माण होते का माझा पिरियड आला, माझी सेवा स्वामींना आवडत नाही, गुरुदत्त महाराजांना आवडत नाही, का माझ्याकडून ती सेवा पूर्णच होत नाही. तर ह्या साऱ्या गोष्टी ना असं काही मनामध्ये आणू नका, कारण की ही मासिक धर्म येणं ही देणगी दिलेली आहे आपल्या सगळ्यांना. त्याच्यामुळे मनामध्ये अशी कोणतीही भीती बाळगायची नाही. येऊ द्या, काही हरकत नाही. मासिक धर्म आला किंवा ज्यावेळेस तुमचा 9 ते 15च्या दरम्यान मासिक धर्म असेल तर पारायणाला दुसरं कोणी तयार ठेवा. आणि नसेल म्हणजे तो तारीख जर 15च्या पुढे तुमची तारीख असेल तर काही अडचण नाही, कारण की गुरुचरित्रामध्ये खूप सारी ऊर्जा असते, त्यामुळेही ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे देवावर कोणतीही गोष्ट लुटू नका किंवा देवाची मी आवडती नाही आहे, माझी सेवा गुरु महाराजांना माझी सेवा आवडत नाही, असे कोणत्याही शंका मनामध्ये आणू नका. किंवा तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यावर तुम्ही परत एकदा गुरुचरित्र तुम्ही घरच्या घरी वाचा, काहीही हरकत नाही. किंवा दुसऱ्या सेवा करा, प्रहर सेवा करा, मठामध्ये यागाची सेवा असते ती करा, झाडझूड करा, पुसणं करा, म्हणजे अशा खूप साऱ्या सेवा असतात तर त्या करा. महाराजांना त्याही सेवा खूप आवडतात. श्रमदान करा, अन्नदान करा, ह्या साऱ्या गोष्टी आहेत जरी गुरुचरित्र तुमचं वाचन नाही झालं तर. आणि मासिक धर्म आला तर तुमच्या जागेवर तुमच्या मुलीला बसवा, शेजारी कुणी असेल तर त्यांना बसवा, कुणीही बसू शकतं. त्याच्यामुळं असं मनामध्ये अशी कोणतीही शंका आणू नका. आणि अजून काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा. झालेली ही सेवा मी स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि आज जी सांगितलेली माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांच्या मनातली भीती गायब होईल आणि ते गुरुचरित्र पारायण करायला बसतील. त्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचा अनुभव काय आहे. श्री स्वामी समर्थ.